जागाचं थोडं बोलायला कुठं चालू चालू. आता आम्ही आलेलो आहे महाकायला है ना. महाकायला आलो तर भरपूर गर्दी इकडे महाकायला येतात. तर जी रिक्षा आम्हाला हॉटेलमधून भैरवनाथला घेऊन गेली होती तीच रिक्षा परत 3 तासानंतर आम्हाला रिसिव्ह करायला घेऊन आली आणि आम्हाला महाकायला सोडायला आली होती. तर तिचं बिल ते करत होते सगळेजण किती झाले ते. तर त्यानंतर आम्ही बसलेलो आहे इथं हॉटेलमध्ये. आम्ही आलो नाश्ता करायला. काय घेतलं मला तर झोप आली. माझं आलंच नाही अजून. मला झोप आली. सकाळी लवकर उठले त्याच्यामुळे खाऊन परत दुसरीकडे जायचं. लवकर म्हणजे 7 वाजता का काय सकाळी लवकर उठवते झोप आली परत. त्याच्यात मिक्स करून देतात. तर मंदिरामध्ये असताना पाणीसुद्धा आम्हाला भेटलं नाही. त्यानंतर बाहेर आल्यानंतर आम्ही थोडंसं सलाड वगैरे खाल्लं. ते पण खूप महाग होतं. तर त्यानंतर ती रिक्षा आली आम्हाला घ्यायला. त्यानंतर आम्हाला इथं सोडलं महाकायला. तर आम्ही म्हटलं की अगोदर काहीतरी खाऊया. तर आमच्याबरोबर होती ती म्हटली की अगोदर आपण दर्शन घेऊया. तर म्हटलं नाही तेवढं त्राणच नाही आहे, अगोदर आपण खाऊया नंतर दर्शनाला जाऊया. आम्ही चाललो आहे महाकाल दर्शनासाठी. आम्ही काढले पास VIPचे दर्शन. एवढं तरी पण ऊन होतं ना. लय पाय भासते. क्या इथं मोबाईल अलाउड नव्हता तर मी पुढे जाऊन परत व्हिडिओ काढले कारण बाकी सगळेजण व्हिडिओ काढत होते. तुम्ही बघू शकता एवढी गर्दी. आणि तुम्हाला मी हे पण सांगितलं आम्ही VIP तिकीट काढलं. तर हे लोक सगळे VIP तिकीटवाले आहेत. सगळे एकूण एकाने VIP तिकीट काढलं. एवढे गर्दी या VIP तिकीटाला असू शकते तर मग नॉर्मलची गर्दी किती असू शकते विचारसुद्धा नाही करू शकत. एवढी गर्दी बापरे VIP सुद्धा. त्याच्यामुळे ना आम्हाला परत 3 तास लाईनीमध्ये राहावं लागलं होतं कारण आम्ही 11 वाजता निघालो होतो. लाईनला लागलो होतो. त्याच्यानंतर 2 वाजले तरी आम्ही लाईनमध्येच होतो. बापरे खूप डेंजर. आलो कुठं इकडे कुठे चाललोय. दर्शन वगैरे माहित आहे का नाही तर खूप फिरूया. नाही दर्शन. अरे कुठे चाललोय आपण आता. दर्शन नाही घ्यायचं आपल्याला हॉटेलवर जायचंय. लाईनमध्ये राहून एवढा वैताग आला होता ना बापरे. खूप म्हणजे खूप चिडचिड व्हायला लागलेली आणि ऊन आणि त्याच्यामध्ये आमची झालेली फजिती तुम्हाला मी दाखवणार आहे. पूर्ण व्हिडिओ तुम्ही नुसते बघा. एवढे हाल झाले आमचे दर्शन झाल्यानंतर सुद्धा बापरे खूप म्हणजे खूप. छान आहे. दर्शन झाल्यानंतर म्हटलं की थोडा वेळ आम्ही फिरूया वगैरे बाहेर. तर बाहेर पण खूप ऊन होतं आणि जिथून आम्ही VIPचं तिकीट काढलं होतं ना तिथंच आम्ही चप्पल वगैरे सोडल्या होत्या. त्याच्यामुळे आमच्या पायात चप्पलसुद्धा नव्हती. आम्हाला सगळं म्हणजे पूर्ण जे मंदिराचा जो हे होतं ना सगळं आवार सगळं आम्हाला पायी असं चालावा लागला होता. म्हणजे पायी चालणं पण होईना पण पायामध्ये चप्पल नाही आणि भयंकर ऊन आणि पाय एवढे भाजत होते सांगायला सोय नाही अजिबातच नाही. खूप वाटत होतं की आम्ही सगळे नजारे वगैरे बघूया कारण ना ते नजारे खूप सुंदर होते. खूप छान असं ते उज्जैन असं खूप छान सजवलेलं ना ते मंदिर वगैरे खूप ठिकठिकाणी म्हणजे खूप म्हणजे बघण्यासारखं. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही. खूप म्हणजे मस्त असं हिरवळ होती सगळीकडं. छान होतं. जागजागी असे बघण्यासारखे देखावे होते. मूर्त्या होत्या. असं वाटत होतं नुसतं बघत राहावं. पण ना सांगू का पायात चप्पल नव्हती. खाली वरती डोक्यावरती ऊन लागत होतं आणि पायाला ते उन्हाचे चटके भाजत होते. म्हणजे सगळी फरशीच होती इथून तिथून. त्याच्यामुळे असं वाटत होतं की नुसतं पळा. आता तुम्ही ना व्हिडिओमध्ये नुसतं बघत राहा की आम्ही किती वेळा पडलो आणि किती वेळा नाही. ते
ज्यांच्या ज्यांच्या पायात चप्पल नाही त्यांचे त्यांनी नुसते पळालेले आहेत. तर तुम्ही इथं ते पण सोडा, पण मी मूर्त्या वगैरे व्हिडिओ काढायला अजिबात चुकलेले नाही आहे. सगळे व्हिडिओ मी मोबाईलमध्ये रेकॉर्ड वगैरे करून ठेवले. ते तुम्ही बघू शकता किती छान छान मूर्त्या आहेत. हे लोक बघायला इथं येतात. वाटत होतं निवांत बघत उभं राहावं, पण पायाचं मग आमच्या पायाला फोड यायला लागलेले खाली ते, कारण इथून तिथून सगळी फरचीच होती, सगळी अशी तापलेली उन्हामुळे. तर माझ्यासोबत माझ्या मैत्रिणीचा मुलगा होता, तर त्याला ह्यांनी कडेवर घेतलेलं उचलून, कारण त्याचे पण खूप पाय भाजत होते, त्याला सहन होत नव्हतं, त्याच्यामुळे ह्यांनी त्याला उचलून घेतलं. झालंय सगळं झालंय आता. पाय पोळतात ग, पाय पोळतात ना. कधी चालणार बरं तुला घेऊन चल चल काकी गेले छान आहे सगळं. पळत चला की पाय पोळतात ना. पोळतात आता काय करायचं, टोचतात पण आणि पोळतंय पण ते. काय छान बसलेत सावलीला माणसं, ज्यांना थांबायचे ते निवांत बसले. छान आहे बरं का बघायला इथं, पण आम्हाला टाईमच नाही अजिबात, कारण आम्हाला जायचं आहे हॉटेलवरती, तिथं चेकआउट करायचं आहे आणि जेवायचं सुद्धा टाईम झालेला आहे. 2 वाजता इथं 1:45 वाजलेत आम्हाला, त्यामुळे लवकर जायचं. तर आता चला इथे छान आहे सगळं. तर दर्शन छान झालं आहे आमचं मस्तपैकी. निघालो आता. चला. पाय एकदम असे भाजतायत का नाही बघा. भाजले. मंदिरात नाही ना चाललेत ते, बाहेरच चाललेत ना नक्की. वाव, फुलं बघा, एक खळे बघ, हे फुलं हे बघ सगळी फुलंच आहे छान. मोगऱ्याची ती पण भारी ना. हो चला. हे मंदिरात आलो आपण. आपण आतमध्ये येतो, बाहेर का जात नाही. आम्हाला देव कोणत्या याची शिक्षा देत होते काय कळतच नव्हतं. आम्ही ना बाहेर जायचा प्रयत्न करत होतो, पण तिथल्या तिथंच फिरत होतो. नागिन निघाली, मुन्ना डोळा पाय भाजले, काय करणार. नागिन निघाली मुन्ना. कसं तरी आम्ही एका सावलीपर्यंत पोहोचलो पळत आणि तिथं थोडंसं थांबलो, कारण पायाला माझी तर एक मैत्रीण रडायलाच लागलेली, कारण तिला खूप त्रास व्हायला लागलेला. पायाला भरपूर असे फोड आलेले पळून आणि गरम चटके लागून त्याच्यामुळे ती रडायलाच लागली. तर म्हणजे असं देव कुठल्या ह्याची परीक्षा घेत होते आमचं काही कळत नव्हतं. खूप परीक्षा घेतली आमची, तुम्ही बघू शकताय. आता पण नुसतं पळायचं, एका पाठोपाठ एक नुसतं पळत होतं, तरी पण जागी काहीतरी ते हात धरल्या होत्या चटया वगैरे काहीतरी, आणि त्याच्यावरती काही ठिकाणी पाणी पण मारलं होतं. ज्या ठिकाणी नव्हतं पाणी मारलं तिथून नुसतं पळायला लागलं. बघू शकता पळायचं. बोला धक्का मुक्की नहीं करने का, आराम से लेने का. तर ह्या लोकांचे सगळ्यांचे पाय भरपूर भाजत होते. असं नाही की माझं नव्हते भाजत, माझे पण भाजत होते, पण मला गावाकडे राहिल्यामुळे मला सवय आहे. मी घरी जरी आले ना तरी असं पायात चप्पल न घालता आम्ही पटकन बाहेर जायचो, आणि ते मग म्हणायचे अगं चप्पल घालण्याचं काहीतरी म्हणजे पाय भाजतील हे ते, पण ती सवय झालेली. त्याच्यामुळं आता मला काही नव्हतं वाटत एवढं, पण भाजत होते, पण ह्यांच्यासारखं नव्हतं भाजत. मला थोडंसं त्रास कमी व्हायचा ह्यांच्यापेक्षा, म्हणून मी थोडंसं पटपट अशी चालायचे, पण हे लोक भरपूरच पळायचे. मी पण पळायचे त्यांच्या मागं खाली, म्हणून तरी जरा बरं वाटतं. खाली पाणी टाकलंय म्हणून जरा बरं वाटतं.
कस तरी आम्ही पोचलो चपलांपर्यंत. आता ते पाय भाजायची परीक्षा संपली आमची, पण आता दुसरीच परीक्षा आहे का आमच्या पुढं येऊन उभा राहिली. म्हणजे आम्ही पूर्ण दिवस वैतागून गेलो. ही परीक्षा झाली की ती परीक्षा, आता बघा कोणती परीक्षा ती. रुको जरा, इथे ना सबर करो. चपलांचं आम्ही बोला जाताना धक्का बुक्की चपला नाही वगैरे करने का, काढून ठेवलेल्या. आराम से तर लेने त्या का. लोकांनी काय हाँ. केलं माहिती का, सगळ्या चपला एकत्र केल्या आणि त्याच्यामुळे कोणती चप्पल आहे ना कुणाची काय ती ओळखायलाच येणार. सगळ्या चपलांचे ढिगारे त्या चपलांखाली कुठली चप्पल काय ती कळनाच, मेळच लागाना. तर इथं ते चप्पल शोधायला आम्हाला अर्धा पाऊण तास लागला. मी शूज घातलेलं इतरांपेक्षा वेगळं, त्याच्यामुळं माझे शूज लगेच सापडले. मग मी चप्पल घालून माझी बाजूला साईडला उभे राहिले. ह्यांची एक चप्पल सापडत नव्हती आणि माझ्या मैत्रिणींच्या एक चप्पला गायब झाल्या होत्या, त्या काही सापडानाच त्यांना. आणि माझ्या मिस्टरांची एक चप्पल सापडली, एक मोठी आणि एक छोटी. त्यातले ते दोन्हीची एक जोडी गायब झाली. त्यांना म्हणलं घाला आता कसं तरी आपण जाऊ हॉटेलवरती. मग मुंबईला गेल्यानंतर आपण घेऊ तुम्हाला दुसरी चप्पल. तर त्यानंतर माझ्या मैत्रिणीला पण मी हेच सुचवलं. एकीच्या सापडल्या चप्पला, पण दुसरीला म्हणलं की आता तुझी चप्पल नाही सापडत, कुणीतरी गेलं असेल घालून, तू काय कर, तू पण घे दुसऱ्यांची चप्पल घालून आणि तू पण चल. कारण हिथंच वेळ घालवण्यात अजिबात हे नाही आहे. कारण आपल्याला तिथं जाऊन जेवायचं आहे आणि तो जेवण आपण नाही टायमावर गेलं तर ते जेवणसुद्धा मिळायचं नाही आपल्याला. ते कुठे गेले? चाललं आता आम्ही दर्शन उभे चौधरी पॅलेस. आता डायरेक्ट रिक्षा करून चालत आले आणि हॉटेलवर पण चालत गेले. जवळ एवढ्या लांब गेले. आता म्हटलं बाबा आपली चालायची तर कॅपॅसिटी अजिबातच नाही आहे. ते 2-4 पैसे जास्त गेलेले चालेल, पण आपण मस्तपैकी निवांत जाऊ रिक्षात वगैरे बसून आणि निवांत जेवण करू. ते जेवण तरी मिळेल पोटभर, नाही तर ते जेवणासाठी पण अजून दुसरीकडे फिरावं लागेल. तर त्यानंतर रिक्षा करून आम्ही कसं तरी आलो. आल्या जेवायला बसलो, कारण आम्हीच लास्ट राहिलेले जेवणाचे. बाकी सगळेजण जेवण करून झालं होतं सगळ्यांचं आणि निवांत आमची वाट बघत बसले होते सगळेजण. तर जेवणाला ते तरी बरं छान असा मेनू होता. मस्तपैकी जेवणाची सोय झाली, जेवण वगैरे केलं. जेवण झालं बरं तरी, पण जेवणानंतर काय गोंधळ झाला हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. दिवसभराचा ताप जो आहे तो अजून काय संपलेला नाही आहे. दिवसभराचं टेन्शन अजून काय डोक्यावरनं ती टांगती तलवारच आहे. अजून काय मला समजलेलं नाही की आम्ही गेल्यानंतर नक्की काय झालं होतं रूममध्ये. तर ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर अगोदर जेवण करून घेऊया आणि नंतर मला ते समजलं जेवल्यानंतर. तर काय आहे ते नक्की तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. तर आत्तापर्यंतचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला बघितल्यावर, छान वाटला का, तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.